जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या पोहोचलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी. आज आपण हा शिवनेरी गड पाहूया, महाराजांचे जन्मस्थान पाहूया, हा गड कसा दिसतो, इथे काही लेण्यासुद्धा आहे, हे सर्व मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जुन्नर शहराच्या प्रवेशद्वारातून आपण शहरात प्रवेश करूया. या भागातनं एक हॉटेल आहे, तिकडे मी रात्री मुक्कामाला होतो. काल मी नाशिकवरनं कल्याणला आलो आणि कल्याणवरनं मग मुरबाडमध्ये काही शूट होते, ते पूर्ण करून मग मी मुरबाड तालुक्यातले शूट इकडे जुन्नरला रात्री ऑलमोस्ट 10 वाजता पोहोचलो. हे आहे जुन्नरचं बस स्थानक. रात्री मी इकडे ऑलमोस्ट 10 वाजले होते तेव्हा पोहोचलो आणि मग मी हॉटेल शोधायला तिकडे गेलो. देन शिवस्मारकाजवळच एक दादा मला भेटले आणि मग हॉटेल अवेलेबल झालं. तर हे आहे जुन्नरचं बस स्थानक आणि याच्या अगदी मागच्या भागामध्ये तुम्ही अगदी उत्तुंग असा शिवनेरी किल्ला पाहू शकता. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान. आता इथनं ऑटो मिळतात, मी त्या ऑटोने निघालो आहे शिवनेरी गडावर. बस स्थानकावर चहा घेतो आहे छानपैकी. इकडे मी नाश्ता करू शकतो आणि इथनं मी थोडा चहा घेतो आणि मग आपण निघूया शिवनेरी गडावर. आता ऑलमोस्ट 8:30 वाजत आलेत आणि चहा. इथून काही अंतरावर शिवनेरी गड आहे. बस स्टँडपासूनही ऑटो मिळतात. एक जुनं बस स्टँड आहे, तिथनंही तुम्हाला गडावर जाण्यासाठी ऑटो मिळतात. मग चहा घेऊया आणि मग निघूया. तर बस स्टँडकडून मी पोहोचलो आहे शिवस्मारकाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा इथे विराजमान आहे आणि या भागातनं शिवनेरी किल्ला आहे. दादा किती लांब असेल इथनं? 4 किलोमीटर. दादा आहेत, त्यांचं खरं शॉप पण आहे तिकडे. मी चहा घेतला आणि तेच मला पोहोचवत सुद्धा आहे. आपण महाराजांना इथनंच वंदन करूयात आणि निघूया शिवनेरी गडाकडे. वानर बघू शकता तुम्ही सगळीकडे, असे ते उंच उंच उड्या घेत आहेत. हा खरं तर वनविभागच आहे आणि पुढे असा उत्तुंग असा गड तुम्हाला दिसेल, नजरेस पडतो, जेथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. आपण जन्मस्थान पाहूयात, शिवनेरी गड पाहूयात. गडावरच श्री शिवाई देवींचं मंदिरसुद्धा आहे. इथनं बघा केवढं सुंदर असं गड तुम्हाला दिसेल. तर मी अगदी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहे. इथेच बॅरिगेट्स लावले आहे. इथपर्यंतच तुम्ही 4 चाकी वाहनाने येऊ शकता. यानंतर गडाच्या पायऱ्या सुरू होतात किंवा हा पायी जाण्याचा मार्ग. चला मग जाऊया आपण शिवनेरी गडावर. इथे बघा, निश्चयाचा महामेरू, बहुतजनासे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी. गडाकडे जाताना असे शॉप्स आहेत जिकडे तुम्ही नाश्ता वगैरे, तुम्हाला काही खायचं असेल तर ते खाऊ शकता. फक्त कचरा करू नका. इथे जे शॉप्स आहेत ते सध्या उघडतच आहेत, कारण अगदी आम्ही अर्ली मॉर्निंगच आहे इकडे. तर गडाकडे जाताना गडाच्या वर इकडे अगदी सुंदर अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या प्रतिमा तुम्हाला दिसतील. बघा हे किती सुंदर आहे. तुम्ही इथनं ते हवं असल्यास घेऊ शकता. चला आता आपण निघूया. सो इकडे थोडी माहितीसुद्धा आहे. बघा की झाडे फुले पाने तोडू नका, कचरा कुंडीतच कचरा टाका, प्लास्टिक वर घेऊन नाही जाऊ शकत. इथे ना वनविभागाचे खूपसे असे बॅनर्स आहे. वनविभागाकडेच येतो. घोड प्रकल्प वनविभाग जुन्नर. इथे आपण एंट्री करूया. रजिस्टर शिवनेरी किल्ला. इथे ESIचे बोर्ड सुद्धा लागले. पायऱ्या सुरू झाल्या आहेत. थोड्या पायऱ्या
आणखी वर चढून गेला की पहिल्या क्रमांकाचा दरवाजा लागतो. आपण आहोत शिवनेरी गडावर. तर आता पायऱ्या चढून मी थोडं वर आलो आहे. इथे पहिला दरवाजा येतो, याला मुख्य दरवाजाही म्हणतात. महादरवाजा असं याचं नाव आहे. हे ते लिहिलं आहे. प्रत्येक दरवाजासमोर त्यांचे नावं असतात. हे बघा, महादरवाजा. चला जाऊयात महादरवाजातून आत. सर्व पाषाणातील पुरातन असे दरवाजे आहेत. हे बघा, आधी नमस्कार करूयात. याचे दरवाजे बघा, आणि याला हे बघा काटेसारखं केलं आहे, लोखंडी. इथे पुराण काळात मावळे किंवा शिपाई राहत असतील, गडाचे संरक्षक. इथनं या दरवाजाच्या वर जाता येतं, पण जाऊयात पटकन, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा एक बुरुज आहे खरं तर याचा. आणि जुन्नर अशी जागा आहे जिथे 350 ऑलमोस्ट 350 लेण्यासुद्धा आहे, बौद्ध लेण्या. अगदी काळ्या पाषाणात संपूर्ण हा किल्ला आहे. म्हणजे भिंती बघा, जाड असे. तर शिवनेरी गडाच्या महादरवाजावर मी सध्या आहे आणि इथनं अख्खा जुन्नर शहर दिसतं. मी म्हणेल इथले जे सुंदर डोंगर आहे ते दिसतात. आणि मागे अभेद्य असा सुंदर असा शिवनेरी गड, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान आहे. त्यांचा जन्म इथे झाला आहे आणि तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. राजमाता जिजाऊंचे वडील यांचा खून झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये युद्ध सगळीकडे सुरू झाली. तर हा किल्ला त्याआधीच मालोजीराजे भोसले अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आजोबांकडून त्यांचे वडील शहाजीराजांकडे गेला होता. आणि मग इथेच शहाजीराजांनी राजमाता जिजाऊला घेऊन आले आणि इकडेच त्यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आता आपण निघूया, लवकर जाऊयात. हा ना सातवाहन काळातीलच किल्ला असल्याचं बोललं जातं मूळ. त्या काळामध्ये नाणेघाट आहे इकडे, अगदी व्यापारी मार्गातलं महत्त्वाचं मार्ग आहे तो. आणि त्याच्या संरक्षणार्थ ह्या किल्ल्याला बांधण्यात आलं. मग वेगवेगळे राजे महाराजे इथे होऊन गेलेत. वेगवेगळ्या राजांच्या अधिपत्याखाली हा किल्ला राहिला. बुरुज दिसतात बघा गडाचे. इथे एक पायवाट आहे की काय माहिती. खालीकडनं दोऱ्या असे सोडल्या आहेत मशिणीने. इथेही असं आहे हा बुरुज. आता लगेच दुसरा दरवाजा आला. कसा असणार ना तो काळ. बाल शिवाजी इकडेच खेळले असतील, ह्याच भूमीमध्ये. महाराजांचं हे जन्मस्थान आहे. इकडे शिवाई देवींचंही मंदिर आहे. आणि म्हटलं जातं की जेव्हा राजमाता जिजाऊ इकडे आल्या होत्या तेव्हा तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटीच होते. त्यांचा जन्म या गडावरच झाला महाराजांचा. तर त्यांनी इकडे पोहोचल्यावर शिवाई देवींना सुद्धा साकडं घातलं होतं की जर मला पुत्ररत्न प्राप्त झालं तर मी त्याचं नाव तुमच्या नावावर ठेवेल म्हणून. हा आणखी एक दुसरा दरवाजा आणि हाही खूप सुंदर आहे. याच्यावर हे 2 सिंह आहेत का नक्की सांगा. शक्तीचं प्रतीक असं ते असतात. हा बहामणी काळातला असावा. याला गणेश दरवाजा असं नाव आहे. बघा तटबंदी दिसते इथनं. आणि इट्स लाईक मी एकटाच आहे सध्या. सकाळी चला जाऊयात.
इथे 3 शिल्प आहेत आणि हे असे शिल्प ना मी गाविलगडावर सुद्धा पाहिले होते. हे तर गाविलगडसुद्धा बहमनी काळातलाच येतो. बघा इथे आणि इथे 2 मोठे सिंह आहेत, ते हत्ती त्यांच्या पायाखाली तुडवत आहे असं आहे. इथे पण तसंच प्रकारचं काही दाखवलं आहे. याला हे जाड दरवाजे आहेत आणि या किल्ल्याची निर्मिती पाहिलं तर 11व्या शतकातील आहे. आणि एक दरवाजा आला. जुन्नरला ना पुराण काळामध्ये जीर्णनगर म्हणायचे. आय थिंक इथे खूप लेण्या आहेत त्यांच्यामुळे म्हणतच हवेत, किंवा दगडाच्या क्वालिटीमुळे जीर्णनगर, किंवा आणखी काही असू शकतं. सातवाहनानंतर चालुक्य, राष्ट्रकूट अशा वेगवेगळ्या हे बघा हा एक सुंदर दरवाजा, याच्यावरही तसंच एक लोगो आहे. आणि इथनं ना हे बघा जंग्या म्हणतात का यांना, ते तोफेचा मारा करण्यासाठी असतात. शेतं खूप सुंदर आहेत, असे रंग दिल्यासारखे वाटतात. आणि इकडे थंडी असते. हां मला वाटलं नाशिकमध्ये तर थंडी कमी झाली, कारण मी ताईच्या घरूनच आलो. ताईच्या इथनं मी मुरबाडला आलो, म्हणजे नाशिकहून कल्याण, कल्याणहून मुरबाड, मुरबाडहून मग जुन्नर. आता हा आहे पीर दरवाजा, पीराचा दरवाजा. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. बघा नक्षीकाम सुंदर, खिडक्याही आहे याला. ही बंद आहे बहुतेक इकडची, इकडे खिडकी आहे. इथे एक पार्क सारखं केलं आहे, नर्सरी, झाडं पण आहेत तिकडे. आणि इकडे जे प्रत्येक झाडं आहेत ना गडावर, त्याला असं त्यांना नावंही दिले आहेत त्यांचे जेही आहे, कारण हे वनविभागात येतं. याला काळा कुडा बघा इकडे पार्कसारखं केलं आहे. हां आणि महत्त्वाची सूचना, तुम्ही पाण्याची बॉटल किंवा इतर काही खाद्यपदार्थ वर घेऊन येत असणार तर ते खाली घेऊन जा, उगाच इकडे तिकडे कचरा करू नका. औदुंबर. तसे ते झाडांवर नावं लिहून ठेवली आहेत, कुठलं झाड आहे वेगवेगळे असे. तसे साग आहे, ते हिरव्या पट्ट्या केल्यात. सा आंबा आहे, आणि यांची इंग्लिश नावं तर फारच वेगळी आहे. तसे हे काटे सावर आहे हे झाड, आणि त्यावर लिहिलं बॉटनिकल नेम बोबॅक्स सीबा. बरं झालं आपल्याकडे मराठीच आहे. हे नाव कसं घेतलं असतं आपण. झाडं खूप आहेत सुंदर असं. आणि आता पायऱ्या. इथेही पायऱ्या आहेत पण त्या जीर्ण झाल्या आहेत, आता ते वापरात नाही आहेत बहुतेक. किंवा इकडे लेण्या आहेत का, त्याच्या पायऱ्या असाव्यात, कारण इकडे भरपूर लेण्या आहेत. चला आता एक गेट येईल, दरवाजा येईल. 3 दरवाजे ऑलरेडी मी पार केले आहेत. इकडे तटबंदी आहे आणि खूप सुंदर डोंगर आणि शेत दिसत आहे. हॅलो, जय शिवराय. इकडे ना भरपूर लेण्या आहेत, म्हणजे लेण्यांद्री किंवा त्याला कापचित लेणी असं म्हणतात, किंवा मग मानमोडी किंवा शिवनेरी, सुलेमान, भूतलिंग, अशा बऱ्याच लेणी समूह इकडे जुन्नरमध्ये आहे. आणि त्यामुळे ज्यांना इतिहासाची आवड आहे, ज्यांना आर्किओलॉजीची आवड आहे, ज्यांना निसर्गाची आवड आहे, ते सगळे इकडे येऊ शकतात. सगळ्यांसाठी काही ना काही इकडे आहे. चला आता निघूया आपण वर. आत्ता रस्ता बदलला, अस्सल दगडांमधला रस्ता. इकडे आहे हत्ती दरवाजा. हा आहे वर हत्ती दरवाजा.
हा आहे हत्ती दरवाजा. हा एक खूप भव्य असा दरवाजा आहे आणि हे पुराण काळातला दरवाजा आहे. आय थिंक सगळ्यात जुना आहे बहुधा. हत्तीसारखा मजबूत किंवा हत्ती जात असतील म्हणून हत्ती दरवाजा. चला वर जाऊयात. आपल्याला ना तिकडे वर पोहोचायचं आहे. हत्ती दरवाजा आहे हा. खालनं पाहता येतं इकडे, प्रत्येक दरवाजावरनं पाहता येतं. इकडे ना खोल्याही होत्या वर आणि आता इकडनं आपण समोर जाऊयात. इकडे वर जाणार तर शिवजन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग आहे हा. आणि इकडे आहे श्री शिवाई देवी मंदिरकडे जाण्याचा मार्ग. आधी शिवाई देवींचं दर्शन घेऊया आणि मग आपण गडाच्या वर जाऊयात. श्री शिवाई देवींच्या मंदिराकडे आपण जातो आहोत. याच देवींच्या नावावरून छत्रपती शिवरायांना त्यांचं नाव मिळालं. राजमाता जिजाऊंनी इथेच नमस केला होता असं बोललं जातं. श्री शिवाई देवी दरवाजा हा शिवाई देवी मंदिराचा दरवाजा आहे. याला बघा बसण्यासाठी पण आहे असे बाहेर. काही दरवाजे इथे पेशवे काळातील सुद्धा आहेत. बघा राऊंड आहे बुरुजाचे. इकडनंही एक रस्ता आहे खाली. इकडे आहे शिवाई देवींचं मंदिर. जय शिवाई जय शिवराय. तर या भागात आहे शिवाई देवींचं मंदिर. त्यावर काही लिहिलं सुद्धा आहे पण आता ते दिसत नाही. आणि हा शिवाई देवी मंदिराचा सभा मंडप आहे. आत तर शूट अलाउड नाही आहे पण इथनं तुम्ही दर्शन नक्की घेऊ शकता. आता आपण इथनं आणखी गडावर जाऊ. इथं गणाचे आहेत बघा. नमस्कार करा. चला. इट्स लाईक अ राऊंड. चला. अच्छा यावर ना असे लोखंडी हे लावले आहेत, सळ्या लावल्या आहेत. इकडे खाली पाण्याचे टाके आहेत. तर इकडे ते गडावर सगळीकडे आहेत कारण इकडे प्राचीन काळातल्या लेण्यासुद्धा आहे. इकडे वरच्या भागात शिवाई देवींचं मंदिर आहे आणि त्याच्या प्रवेशद्वाराच्याच बाजूने एक रस्ता इकडे येतो. इकडे आहेत शिवनेरी किल्ल्यावरच्या पुरातन लेण्या. हे बघा. इथे एक लेणी आहे. पुराण काळात बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी ह्या लेण्या होत्या. इकडे ते वर्षावासामध्ये थांबायचे. इकडे एक लेख सुद्धा आहे प्राचीन असा. शिवाई देवी मंदिराकडून हा रस्ता परत गडाकडे जातो. आपलं दर्शन झालं आहे. तिथे ज्या लेण्या आहेत त्यासुद्धा आपण पाहिल्यात, त्यांनाही प्रणाम केला. आता जाऊयात. वरच्या भागामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, श्री शिवाई देवी यांचं दर्शन घेऊन ह्या पायऱ्या तुम्हाला आणखी वर घेऊन जातात. अगदी आपल्याला गडाच्या सगळ्यात उच्च बिंदूवर जायचं आहे. हा आणखी एक दरवाजा, याला मेणा दरवाजा असे म्हणतात. बघा मेणा दरवाजा. पालख्या यातून येत असतील गडावर. दरवाजे खूपच सुंदर आहेत. याच्यावर आणखी एक दरवाजा आहे, कुलूप दरवाजा. हा आहे मेणा दरवाजा, ज्यातून चालत आपण जाऊया. हा आहे कुलूप दरवाजा. झालं तुमचं दर्शन? कुठनं आला आहात? हां, बीड जिल्ह्यातून. मी बुलढाणा. हा आहे. जय श्रीराम जय शिवराय. तर हा आहे कुलूप दरवाजा. हाही खूप उत्तुंगाचा दरवाजा आहे.
खरं तर इथले सगळेच दरवाजे मोठे आहेत. हे खूप चांगलं आहे की इकडे पाणी पिण्यासाठीचे हे फिल्टर्स आहेत, त्याचबरोबर नळ आहेत असे, त्यानंतर डस्टबिन आहेत, वॉशरूम पण आहे सगळे. कुलूप दरवाजातून हा आहे अंबरखाना. इथेही होता, भाग तुटला आहे त्याचा. धान्य कोठार आहे हे. पन्हाळगडावरही आहे अंबरखाना, खूप मोठा आहे तो. याची भिंती किती जाड आहेत, लोक हे बघा. हे बांधकाम भक्कम असं बांधकाम. फार मोठा असा अंबरखाना. ह्या अंबरखान्यामध्ये धान्य साठवलं जायचं आहे. हा सगळ्यात उंच असतो म्हणून त्याला अंबरखाना म्हटलं जातं. इथे भरपूर असं धान्य ठेवलं जातं, म्हणजे गडावर ते दीर्घकाळ टिकतं इथे राहणाऱ्या लोकांसाठी. अंबरखान्याकडून 2 रस्ते वर जातात. एक तिथनंच वर जातो आणि एक असा हा ज्यावर तुम्ही पायी असं जाऊ शकता, पायऱ्या न चढता. मी तर हाच चूज केला. पायऱ्यांनी ना आणखी थकायला होतो. आणि तुम्ही मस्तपैकी परिवारासोबत या, मित्रांसमवेत या. तर शिवनेरी गडावरील 7ही मुख्य दरवाजे सर करून आता आपण गडाच्या अगदी वर येऊन पोहोचलो आहे. आता शिवछत्रपतींचे जन्मस्थान अगदी इथनं जवळ आहे. आपण जन्मस्थान दर्शन करूया. किल्ला वरच्या भागातनं कसा दिसतो हेही मी तुम्हाला दाखवतो. हे सगळं होईल पण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. जय जिजाऊ, जय शिवराय.